नमस्कार मित्रांनो, मी गणेश वनकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आरोग्य विभाग भरती संदर्भात एक नवीन परिपत्रक जे आहे तर ते आलेले आणि याच्यानुसार आपल्याला कळतंय की पदभरतीची जाहिरात लवकरात लवकर येऊ शकते, म्हणून तुम्ही देखील तयारीत असलं पाहिजे। संपूर्ण न्यूज मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग यांच्याकडून हे नवीन परिपत्रक जे आहे तर ते आपल्याला इथं पाहायला मिळतं। याच्याविषयी संपूर्ण माहिती सांगतो। तत्पूर्वी आरोग्य विभागाच्या तयारीसाठी मित्रांनो आपली सरळ सेवा सर्वसमावेशक बॅच उपलब्ध आहे, ज्याच्यामध्ये तुमचे मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, टीसीएस, आयबीपीएस पॅटर्न नुसार पूर्णपणे कव्हर करून घेणारी ही बॅच असणार आहे। आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकतात। बघा, विषय काय होता, सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत मंजूर आकृती बंधानुसार गट क आणि गट ड संवर्गातील 30 जून 2026 रोजीची सद्यस्थिती कळवण्याबाबत। बघा, आता जर त्यांना जाहिरात काढायची तर त्यांना पहिले रिक्त पद शोधावी लागतील ना। मग हे रिक्त पद शोधण्यासाठी ते काय करताय, आकृती बंधानुसार त्यांनी दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत, एक गट क आणि गट ड। तर या दोघांची रिक्त जागा किती आहेत, की कधीपर्यंतची, 30 जून 2026 पर्यंतची किती रिक्त पद आहेत याच्या संदर्भातली माहिती त्यांनी इथं विचारलेली आहे। बघा, इथं पाहिलं असेल तुम्ही 30 जून 2026। बघा, गट क गट ड, पदाचं नाव काय, मंजूर संख्या किती, भरलेली संख्या किती, रिक्त संख्या किती, आणि हे सर्व सरळ सेवा कॅटेगरीचं विचारलेलं आहे की ज्याची जाहिरात जी आहे येणाऱ्या कालावधीत येऊ शकते। तुम्ही पाहिलं असेल, नुकतंच मागे न्यूजपेपर मध्ये आलं होतं की 5000 नवीन पदांच्या यांना आरोग्य विभाग यांच्याकडून मंजुरी देण्यात आलेली। त्यांनी देखील सांगितलं होतं की याच आठवड्यात भरती प्रक्रिया सुरू करण्याबाबत ते कारवाई सुरू करणार आहे, म्हणून ते परिपत्रक जे आहे तर ते महत्त्वाचं आहे। याच्या संदर्भातला 24 जून 2026 चा जीआर पण आहे की नवीन पद जे आहेत तर ते निर्माण झालेले आहेत। किती, 5223 एवढी नवीन पद जे आहेत तर ते निर्माण झालेले। याच्या संदर्भातला हा संपूर्ण इथं जीआर होता। मित्रांनो, आगामी काळात आरोग्य विभागाची जाहिरात येणार आहे, म्हणून तुम्ही आत्ताच तयारीत राहा। ज्यांना बॅच जॉईन करायची असेल त्यांनी इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड केलं पाहिजे। आगामी काळात तुम्हाला ह्या चॅनेलवर सर्व काही अपडेट्स मिळणार आहे आरोग्य विभागामार्फत होणाऱ्या भरतीसाठी, म्हणून हे चॅनल देखील आजच जॉईन करून ठेवा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।